मागच्या वर्षी माझी मुलगी सुद्धा UC क्रॅक केलं होतं आणि 75% स्कॉलरशिप त्यात UCला आहे, अनंत युनिव्हर्सिटी अहमदाबादला. तर खूप छान वाटतं की जेव्हा आपली मुलं म्हणजे आपण एक प्राऊड फिलिंग असते आपल्यामध्ये आणि आपल्याला माहिती असतं की आपले मुलं तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी जो परिश्रम केलेला आहे, त्यांनी जो त्याग आणि त्याग तुम्ही म्हणजे पॅरेंट्सचा असतो. म्हणजे पॅरेंट्सने फार एक डिवोशनल आपल्या मुलांसाठी दिलेलं असतं आणि मुलांना म्हणजे एक आपलं एक स्वप्न असतं की आपले मुलं तिथे पोहोचले पाहिजे. पण आपण पॅरेंट्स असताना आपण जेव्हा मुलांना वाढवतो तेव्हा आपली एक जबाबदारी असते की त्यांना त्यांच्या आवडत्या फील्डमध्ये त्यांना जाऊ द्यायला पाहिजे. आणि मला वाटतं इथे जे सर्व पॅरेंट्स आहे आणि मुलं आहेत त्यांना त्यांच्या इंडिपेंडेंटली ते मुलं इथे आलेले आहे आणि त्याच्यामुळे तो आज आपल्याला रिझल्ट मिळतोय. कारण की जेव्हा मुलं आपल्या स्वइच्छेने, सरांनी जसं सांगितलं की आम्ही डॉक्टरसाठी सगळी तयारी केली होती, पण त्याचा जो हे होता की मला IIT बनायचं आणि त्यांनी तो छान मार्क्सने तो एक्वायर केलाय. तर त्याच मला तेच म्हणायचं की जेव्हा मुलगा आपल्या स्वतःच्या इच्छेने येतो तेव्हा तो तिथे खूप बेस्ट त्याचं देतो आणि त्याचा रिझल्ट जो असतो तो माझ्या समोर सगळे बसलेले आहेत. आपले जे स्टॉपर्स आहेत आणि जे वेगवेगळ्या फील्डमधून आज क्षितिज झाला, क्षितिज आणि अथर्व, सॉरी नाव माहिती नव्हते, पण क्षितिज आणि अथर्व आज एक छान मोठ्या याच्यावर त्यांनी म्हणजे त्यांना एक त्यांनी केला आहे, एक्वायर केला आहे. त्यामुळे त्यांना खूप शुभेच्छा देते. आणि हे जे बेस IIT म्हणाल किंवा मेडिकल म्हणाल, आता आपल्या सर्वांना माहिती आहे की हे खूप टफ झालेलं आहे. आधीचा जो पिरियड होता तेव्हा खूप जो सिलेबस होता आणि जे सर्व कॉम्पिटिशन होते ते खूप कमी होत्या. माझा मुलगा, मला सांगायला आनंद होईल की माझा मुलगा एक पेसमध्ये स्टुडंट होता, पेसचा स्टुडंट होता, पण ती करोना बॅच होती. त्यामुळे तो तिथं त्याने हे नाही केलं, पण आता जस्ट तो BE मेकॅनिकल कम्प्लीट झाला आहे आणि MBA साठी तो आता पुढे फ्युचरमध्ये तो ट्राय करतो आहे. त्यामुळे मी हे सगळं स्वतः पाहिलेलं आहे की म्हणजे मुलांसोबत आई वडिलांनाही किती तो त्रास होतो. म्हणजे सरांनी जसं सांगितलं, मी इथे जेव्हा एंटर केलं तेव्हा खूप सारे क्युरीज माझ्यासोबत होत्या. तर खरंच आहे की पॅरेंट्स जेव्हा आपले मुलं 9th-10th मध्येच असतात तेव्हाच आपल्याला एक हे लागत असतं की आपल्या मुलांना एक प्रॉपर गाईडलाईन हवं आणि प्रॉपर प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे. आणि मला खूप आनंद वाटतो की जळगाव शहरामध्ये सुद्धा पेस ही खूप जुनी आहे आणि खूप त्यांनी इथून त्यांचे जे बेस्ट स्टुडंट्स त्यांनी आपल्याला मी म्हणते डायमंड्स आणि खूप छान मुलं इथून पास आउट झालेले आहे आणि फ्युचरमध्ये ते आज खूप मोठ्या पोस्टवर आहेत. त्यामुळे पेसला मी खूप शुभेच्छा देते की पुढच्या वाटचालीमध्ये त्यांना अजून त्यांचा जो स्ट्रेंथ आहे तो वाढेल आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी मला माहिती बेस्टच कराल. कारण की एव्हरी टीचरला असं वाटतं की आपल्या मुलाला काहीतरी छान मिळालं पाहिजे आणि त्याचं ब्राईट फ्युचर अँड करिअर मिळालं पाहिजे. त्यामुळे पेसचं हे मला असं त्यांचं माहितीच आहे की त्यांचं सिलेबस कसं आहे आणि ते मुलांसाठी किती डेडिकेटेड आहे. त्यामुळे इथले जे मुलं आहेत त्यांनाही मी ते सांगू इच्छिते की तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आतापर्यंत तुमच्या पॅरेंट्सने आणि टीचर्सने तुम्हाला गाईड करून इथे आणलेलं आहे. आता तुम्ही ओपन आहात तुमच्या पुढच्या फ्युचरसाठी आणि मी म्हणते एक स्टेप संपलेली आहे आणि एक दुसरी स्टेप आता चालू झालेली आहे. तर प्लीज तुम्ही सर्वांनी मन लावून अभ्यास करा आणि म्हणजे तुम्ही आता अपकमिंग फ्युचर्स आहे. म्हणजे मला वाटतं की भारताचे तुम्ही युवा पिढी आहे. त्यामुळे तुमच्याकडनं आम्हाला खूप काही अपेक्षा आहे की तुम्ही पुढे जाल आणि आपलं जळगावचं नव्हे महाराष्ट्राचं आणि भारताचंही नाव पुढे तुम्ही न्याल. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. असाच अभ्यास करा आणि अजून तुम्हाला स्टार्स मिळत राहो आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्ही पुढे जाऊ आणि एक मोठ्या पोस्टवर जाऊन तुम्ही आज जसे आम्ही आहोत, मला माहिती आहे म्हणजे मी विश्वास करते की तुम्ही सर्व एक मोठ्या पोस्टवर जाऊन पुढे आम्ही तुमच्यासाठी इथे बसून आम्ही तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करू आणि फॅसिलिटेट करू पुन्हा. त्यामुळे पेस ग्रुपने इथे मला बोलवलं आणि मला जो एक सन्मान दिलेला आहे. म्हणजे आतापर्यंत मी इकडे बसत होते, पण आज मी इथे बसून माझ्या स्टुडंटचं म्हणजे मुलांचं मी कौतुक करत आहे. त्याच्यामुळे खूप गर्व वाटतो आणि पुढे ते असेच तुमच्या लाईफमध्ये पुढे जाता म्हणून तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा देते.